अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि या लोकशाहीचा खरा कणा म्हणजे मतदान। बालवयापासूनच विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रिया, मतदानाचे महत्त्व आणि त्याचे नागरिक म्हणून असलेले कर्तव्य समजून यावे या उद्देशाने काकासाहेब माने हायस्कूल रुकडी येथे विद्यार्थी मंडळाची स्थापना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेद्वारे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। शाळेत शालेय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यासह एकूण 10 विविध पदांसाठी ही निवडणूक घेण्यात आली। या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लोकशाहीचा अनुभव देण्यात आला। निवडणूक फॉर्म भरताना ओळख पटवण्यासाठी ओळखपत्राचा कसा वापर करायचा, मतदान नोंदणी कशी करावी आणि प्रत्यक्ष बॅलेट पेपरद्वारे मतदान कसे करायचे या सर्व गोष्टीचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवून त्यांच्याकडून प्रात्यक्ष कृती करून घेण्यात आली। प्रचाराचा धुमाकूळ आणि चुरशीची मतमोजणी, निवडणुकीला उभे राहिलेल्या बाल उमेदवारांना शाळेच्या आवारात अधिकृतपणे प्रचार करण्याची संधी देण्यात आली। मतदानाच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी बॅलेट पेपरचा वापर करून शिस्तबद्ध वातावरणात हक्क बजावला। मतदान पार पडल्यानंतर तात्काळ मतमोजणी प्रक्रिया पार पडली। या निवडणुकीत काही जागा बिनविरोध निवडून आल्या तर काही जागेसाठी मतांची संख्या समान झाल्याने अत्यंत पारदर्शक पद्धतीने चिठ्ठी टाकून विजेता घोषित करण्यात आला। अखेर बहुमताच्या आधारे शालेय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची अधिकृत निवड करण्यात आली। निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि विजयाच्या घोषणा देत एकच जल्लोष केला। मान्यवरांच्या मार्गदर्शन व सहकार्य, अभिनव आणि शैक्षणिक उपक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती निवेदिता माने वहिनी साहेब, संस्थेचे सचिव खासदार धैर्यशील माने आणि वेदांतिता माने वहिनी साहेब यांच्या विशेष मार्गदर्शन लाभले। तसेच संस्थेचे अधीक्षक गणेश कुलकर्णी व मुख्याध्यापक विनय कोथमिरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, निवडणुकी अधिकारी, कक्षाधिकारी आणि मतमोजणी अधिकारी म्हणून अत्यंत चोख जबाबदारी पार पाडली। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही, मतदान प्रक्रिया आणि नेतृत्व गुणाबद्दल प्रचंड आकर्षक व आदर निर्माण झाला आहे।